दोस्तों दिल खोलकर सब्सक्राइब कीजिए मेरे सी इंडिया के चैनल को और सब्सक्राइब करते वक्त बेल आइकन को दबाना मत भूलिएगा। नमस्ते बाल दोस्तांनो, आज आपण की नाही छान छान गोष्ट बघणार आहोत। गोष्टीचं नाव आहे देव भेटला आणि लिहिली आहे डॉक्टर निशिगंधा वाड यांनी। गोष्टींचं घर मधल्या बालकोश खंड 2 मधली गोष्ट देव भेटला। अगं आई, तू देवाला रोज नैवेद्य दाखवतेस पण खातो तर मीच। अरे चिकू, तसंच असतं। बघ ना आई, तू घातलीस तर आंघोळ, नाहीतर देव पारोसाच। हो रे चिक्कू, पण मी तुला आंघोळ घालते ना रोज, तशी त्याला पण घालते की नाही? पण हा देव बोलतच नाही ग आई। आई गोड हसली बरं का बाल दोस्तांनो। आणि आपला चिक्कू शाळेत गेला, तिथे त्याला बाई भेटल्या। देवाचा प्रश्न होताच मनात, बाई बाई मला तुम्ही हसणारा बोलणारा देव दाखवा ना। अरे चिक्कू, देव सगळीकडे असतो, मूर्तीतच नाही तर माणसातही असतो देव। घरात, शाळेत, बागेत भेटेल की तुला देव। अगदी सगळीकडे असतो देव। खरंच का बाई? हो। अशी बाईंनी गोष्ट सांगितली देवाची। मग काय, चिक्कू शाळा सुटल्यावर बागेत गेला। तिथे त्याला एक म्हातारी बाकावर बसलेली दिसली बरं का। ती म्हणाली, काय खायला हाय का रे राजा? हो हो आहे, देतो हा, हे घ्या। अरे वा, आईनं केक दिला वाटतं। किती गोड हाय रे राजा, समजा दे की मला गोड गोड मस्त केक। समदा म्हणजे? समदा म्हणजे, अरे समदा म्हणजे सर्व। देवा, कृष्ण मुरारी आला रे खाली। देवा, कृष्ण मुरारीची आजी आली का रे खाली? तिच्यासारखे हात जोडून चिक्कू म्हणाला बरं का बाल दोस्तांनो। चिक्कूला म्हातारीनं मिठी मारली, त्याचा एक गोड गोड पापा घेतला आणि म्हणाली, खूप मोठा हो लेकरा। चिक्कूला तिथे बसावं वाटलं आजीजवळ, पण ती म्हणाली, अरे चिक्कू घरला जा, आई वाट बघल तुझी, किती उशीर। हो हो जातो मी जातो। अरे किती उशीर, मी घाबरून गेले ना। अगं आई, मी देवाला शोधत होतो आणि मला भेटला तो बागेत। पण आई, मला ठाऊकच नव्हते की देव एवढा म्हातारा असतो। आईनं चिक्कूचा गोड गोड पापा घेतला। इकडे आजीबाई घरी गेली, मुलगा वाटच बघत होता। अगं आई, कवा धरणं वाट बघतोया, कुठं गेली होतीस? काळजीत पडलास का र? हो ना। अरे मी बागेत होते, तिथं मला देव भेटला। हा? त्यानं मला गोड गोड केक भरवला। वाह! अरे देव इतका छोटा असतो, बारका पोर असतो, हे ठाव नव्हतं मला खरंच। मित्रांनो, माणसातला देव बघायचा सोडून आपण तो दगडात शोधतो, खरं ना बाल दोस्तांनो? देव माणसातच लपलाय, मूर्तीत नाही। लक्षात ठेवाल ना?